नमस्कार, मी प्रज्ञा पोहळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहे एबीपी माझा. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. सिलेंडरचा काळा बाजार केल्याच्या संशयावरून 7 जणांवर नाशिकच्या सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2 छोटे टेम्पो, एक मोठा ट्रक, 158 भरलेली सिलेंडर्स आणि 289 रिकामी सिलेंडर्स असा एकूण 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सिलेंडरचा काळा बाजार करताना जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड आणि त्यांच्या पथकानं हा छापा टाकला होता. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. इराण अमेरिका इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरामध्ये गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे आणि त्यामुळेच गॅस सिलेंडरचा काळा बाजार होत असल्याच्या अनेक दिवसापासून चर्चा तक्रारी येत होत्या. मात्र आता नाशिक पोलीस आणि पुरवठा विभागाच्या माध्यमातून पहिला गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर काही गॅस सिलेंडर हे जप्त देखील करण्यात आले. आपण सातपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आहोत आणि पोलीस ठाण्याच्या आवारात ह्या गॅस सिलेंडरने भरलेल्या गाड्या इथे आणून उभ्या आहेत. 2 छोटे टेम्पो आणि एक मोठा ट्रक नाशिक पोलीस आणि पुरवठा विभागाने जप्त केलेला आहे. यामध्ये साधारणतः 158 भरलेले सिलेंडर आणि जवळपास 289 हे रिकामे सिलेंडर पोलिसांना आढळून आलेले आहे. ज्या एजन्सी चालकाचा हा संपूर्ण सिलेंडरचा साठा होता त्याचं म्हणणं होतं की आम्ही गोडाऊनमध्ये हा संपूर्ण साठा घेऊन जात होतो, त्यामुळे आम्ही काळा बाजार करत नव्हतो. परंतु पुरवठा विभागाचा ठाम विश्वास होता की या सिलेंडरचा काळा बाजार केला जात आहे आणि वेगवेगळ्या वाहनांमध्ये, रिक्षामधनं, छोटा हत्ती अशा वेगवेगळ्या वाहनांमधनं हा सिलेंडरची विक्री केली जात होती आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याची वाहतूक केली जात होती. त्यामुळे या संशयावरून जवळपास 7 जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. सातपूर पोलिसांच्या माध्यमातून यांची चौकशी देखील सुरू झालेली आहे. आता या तपासामध्ये काय निष्पन्न होतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिला गुन्हा नाशिकमध्ये दाखल झालेला आहे. याआधी अजूनही इतर ठिकाणी अशा स्वरूपाचा काळा बाजार होत असल्याची तक्रारी आहे. त्यामुळे त्या संदर्भात पोलिसांकडनं आणि पुरवठा विभागाकडनं काय कारवाई होते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.